सकाळ माध्यम समूहातर्फे डिलिव्हिंग महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत मलेशियातल्या पेमांडू प्रकल्पाच्या मदतीनं सर्वांसाठी पाणी या राज्यातल्या मुख्य विषयावर मंथन करण्यात आलं। याचाच पुढचा भाग म्हणून मुंबईतल्या कलिना कॅम्पसमध्ये 19 मे पासून आधुनिक अभ्यास लॅब कार्यान्वित होणार आहे। पेमांडू प्रकल्पाचे प्रमुख दातोश्री इद्रिस जाला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। या प्रकल्पासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली। आपला जागतिक दृष्टिकोनातून संवाद वाढला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून इतर कसे पुढे चाललेले आहेत ती पॅशन आपल्यामध्ये असलं पाहिजे, ती विजन आपल्याला डेव्हलप केली पाहिजे। आणि आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पोटेन्शियल आहे आणि सकारात्मक ऊर्जा आहे। त्या सकारात्मक ऊर्जेला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याकरता सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। आज सकाळने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचं धन्यवाद मानले पाहिजे। वास्तविक पाहता की कुठल्याही गोष्ट करताना, सुधारण्याची गोष्ट करताना एक प्लॅनिंग करण्याची आवश्यकता असते आणि कुठल्याही कामाला दूरदृष्टी असावी लागते। पण तुम्ही ज्या पद्धतीनं उद्या मुंबईला भेडसावणारे प्रश्न, उद्या महाराष्ट्राला, देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नाला तुम्ही हात घातलेले आहे आणि वास्तविक पाहता ही जबाबदारी शासनाची असून सुद्धा, सरकारची, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार जबाबदारी असून देखील एक स्पॉन्टेनियसली तुम्ही पुढे हा जो पुढाकार घेतलेला आहे त्या बाबतीत खरोखर तुमचा सकाळ ग्रुपचं जेवढा आम्हाला वाखाणणी करायची तेवढी कमीच ठरेल। हम लोगों ने थोड़े से एक ब्रीफ समय में जब भी दिल्ली के अंदर हमारी एक राज्य की सरकार रही थी, हमने ये प्रयत्न किया कि 600 लीटर पानी प्रति परिवार को प्रतिदिन किसी भी तरह से दिया जाए जो उसकी मिनिमम नीड है। और जिस तरह से ये वाटर फॉर ऑल का जो मुहिम, जो लैब सकाल ग्रुप कंडक्ट करने जा रहा है, मैं समझता हूं कि वो इसके बारे में भी कोई हल अपना निकालेंगे। लोकांच्या रोजच्या ह्याच्यातली उत्तरं शोधणं आणि ती उत्तरं शोधताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांची गरज काय, म्हणजे नुसतीच बडबड करण्यापेक्षा आपल्याला जे प्रश्न महत्त्वाचे वाटतात त्या महत्त्वाच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त लोकांना एकत्र करणं। आणि मला यातला आणखीन एक गंमत अशी वाटली की याच्यामध्ये लोक आहेत, त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था आहेत, याच्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी आहेत आणि आत्ता मला वाटतं पुढच्या आठवड्यापासून 19 तारखेपासून हे पाणी या प्रश्नावर सुरू करतायत। मी म्हणतो की हे अगदी योग्य आहे, कारण सर्वात महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रातला सध्याचा हा पाणी आहे। या सर्वपक्षीय चर्चेला सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, साम टीव्हीचे मुख्य संपादक चंद्रमोहन पुपाला यांच्यासह सकाळच्या इतर संपादकांचीही उपस्थिती होती। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पेमांडू या संकल्पनेअंतर्गत मोहीम हाती घेण्यात आली आहे। या संदर्भात पेमांडू प्रकल्पाचे प्रमुख दातोश्री इद्रिस जाला यांनीही सविस्तर विवेचन केलं। सकाळ माध्यम समूह आणि पेमांडू यांच्या प्रयत्नांमधून सर्वांसाठी पाणी या उपक्रमासोबतच महाराष्ट्रातले विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी हातभार लागणार आहे। दरम्यान सर्व पक्षीय नेत्यांनीही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही दिली आहे। त्यामुळे पेमांडू आणि सकाळ माध्यम समूहानं उचललेलं हे पाऊल समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं एक चांगली सुरुवात ठरली आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।